मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी, आपल्या पूर्ण कुळाचं रक्षण करणारी कुलदेवता। मग कुलदेवता जर आपल्याला माहिती नसेल तर मंडळी, कोणतंही शुभ कार्य असो, या शुभ कार्यामध्ये आपण आपली जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचं पूजन करत असतो, तिचा मान सन्मान करत असतो। जे कुलदेवतेचं ठाण आहे त्या ठिकाणी जात असतो। मग आपल्याला आपली कुलदेवता माहीतच नाही, मग आमची कुलदेवता आम्हाला माहीत नाही, या कारणास्तव आम्ही आमच्या कुलदेवतेचं पूजन करत नाही। हे साप चुकीचं आहे। आपल्या घरात खूप पैसा आहे, खूप दौलत आहे, पण काही कारणास्तव तो पैसा टिकत नाही, वंशवृद्धीचे काही प्रॉब्लेम आहेत, काही जीवनामध्ये अनेक समस्या आहेत। या सर्व गोष्टी तुमची कुलदेवतेचा तुम्ही मान सन्मान करत नाही, यामुळे या गोष्टी घडत असतात। आहो मंडळी, व तुमची कुलदेवता कोणती, ती कशी ओळखावी, ते अगदी कमी वेळेत मी तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, तुमच्या कुटुंबातील जेही वडीलधारे किंवा तुमच्या कुलदेवतेबद्दल त्यांना माहिती असेल, मंडळी तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांना तुमची कुलदेवता कोणती हे विचारायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या पालकांकडून, आजी आजोबांकडून किंवा काका काकूंकडून किंवा अगदी चुलते वगैरे जे असतील त्यांच्याकडून तुम्ही तुमची कुलदेवता जाणून घेऊ शकतात। आता त्यांच्याकडे जर ही माहिती नसेल किंवा कोणी तुम्हाला सांगण्यासारखं नसेल तर तुम्ही तुमच्या मूळ गावी जायचं आहे आणि तुमच्या ज्या कुटुंबातील सदस्य आहे त्या सदस्यांना विचारायचं आहे, किंवा तुम्ही एखाद्या त्या मंदिरात जर गेल्या तर त्या मंदिरामध्ये जी पुजारी असेल तर ती पुजारी सुद्धा तुम्हाला तुमच्या आडनावानुसार तुमची जी कुलदेवी आहे ती सांगणार आहे। यानंतर तुमची जी कुंडली आहे ती कुंडली जर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दाखवली तर ब्राह्मण सुद्धा तुमची कुलदेवता कोणती हे सांगणार आहे। मंडळी, मी फक्त एक कारण आहे, पण तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असणं खूप गरजेचं आहे। जर आपल्याला आपली कुलदेवी माहिती झाली तर आपल्या जीवनातील अनेक प्रश्न, अनेक समस्या सुटणार आहे। सगळ्यात महत्त्वाची सेवा करायची असेल तर आपल्या कुलदेवतेची करा। जीवनात अनेक 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 जे प्रश्न आहेत ते नक्कीच सुटतील। श्री स्वामी समर्थ।